तुम्हाला कधी जाणवलंय का, आपण दिवसभर किती बोलतो, पण त्यातून खरंच किती साध्य होतं? म्हणजेच किती बोलणं योग्य असतं, की फक्त आपण शब्द खर्च करत असतो आणि आयुष्यभरही असेच वागत असतो? मागील श्लोकात समर्थांनी आपल्याला सांगितलं की काळ क्षणाक्षणाला निघून जात आहे. आता ह्या श्लोकात ते एक महत्त्वाचा दोष दाखवत आहेत, तो म्हणजे व्यर्थ बडबड. मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे वाणी, म्हणजे बोलणे. पण हाच गुण जर योग्य वापरला नाही तर तोच आपल्या पतनाचं कारण ठरतो. श्लोक क्रमांक 24. रघुनायका वीणवायासी नावे, जनासारखे व्यर्थ कावो सणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. जय जय रघुवीर समर्थ. रघुनायका वेणवायासी नावे. हे मना, श्रीरामा ह्यांच्या वाचून व्यर्थ काही बोलू नकोस. म्हणजे काय? आपण रोज किती बोलतो, किती गॉसिप्स करतो, तक्रारी करतो, इतर गोष्टींवर चर्चा करतो, पण त्यातून काही साध्य होतं का? ती केवळ वायफळ बडबड असते. यातून आत्मिक उन्नती काहीच होत नाही. म्हणून समर्थ सांगतात, वाणीचा उपयोग नामस्मरणासाठी कर, ना की दुसऱ्यांना नावं ठेवण्यासाठी. जनासारखे व्यर्थ कावोसणावे. सामान्य लोकांसाठी व्यर्थ बडबड करू नकोस. म्हणजेच सामान्य लोक जसे वेळ घालवण्यासाठी अर्थहीन बडबड करतात, अर्थहीन चर्चा करतात, तसा तू सामान्य लोकांसारखी बडबड करू नकोस. आपण पाहतो सकाळपासून रात्रीपर्यंत किती वेळ आपण निरर्थक बोलण्यात घालवतो. समर्थ यावर थेट प्रहार करतात. दासबोधामध्ये समर्थ सांगतात, सांडवणी राम आनंद घनू, ज्याचे मनी विषया चिंतन. ज्याच्या मनात विषय म्हणजे माया आहे त्याला कधी समाधान मिळत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तयसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामू. जर मनामध्ये राम असतील तर बाहेर विषयांमध्ये भटकण्याची गरजच नाही. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे. सदैव आपल्या वाणीमध्ये नाम वास करू दे. फक्त नाम घेणे नाही, नाम वसले पाहिजे. म्हणजेच मी आणि राम एक रूप झालो आहोत इतके मनापासून नामस्मरण झाले पाहिजे. फक्त उच्चार म्हणजे वरवर रामनाम घेणे आणि भावपूर्ण नाम म्हणजे अंतर्मनात स्थिर होऊन नाम घेणे यात फरक आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जाणीवपूर्वक प्रेमाने नामस्मरण करा. गोंदवलेकर महाराज म्हणतात, संसारासाठी जितकी धडपड करतो त्याच्या 1/4 जरी प्रयत्न ईश्वरासाठी केला तर परमेश्वर मिळेल. रामकृष्ण परमहंस म्हणतात, माणूस संसारासाठी बादल्या बादल्या भरून रडतो. म्हणजेच काय? मनासारखे झाले नाही संसारात तर खूप ओक्साबुक्शी रडतो. पण भगवंतासाठी म्हणजेच भगवंत आपल्याला भेटत नाही किंवा आपण भक्तीत स्थिर होत नाही म्हणून एक टपूसही गाळत नाही, म्हणजे एक थेंबही तो रडत नाही. अहंता मनी पापिणी ते नसोदे. अहंकार मनात ठेवू नकोस, तो पापिणी आहे. अहंकार म्हणजे काय? तर मीपणा. म्हणजे मी हे करतो, मी हे केलं, माझ्यामुळे हे झालं, मी आणि मी असा जो आहे तो अहंकार. आणि मीपणा म्हणजेच परमेश्वरापासून दूर जाणं. जेथे मीपणा आला तिथेच द्वैत आलं, तेथे अद्वैत कुठून येणार? भगवंतानी भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं आहे, 16व्या अध्यायातील 4थी ओवी, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम. अहंकार हा दैत्य गुण आहे जो मनुष्याला
अधःपतनाकडे घेऊन जातो. दुर्योधन हा अहंकाराचा अतिशय उत्तम असं उदाहरण आहे. त्याला सर्व काही असूनही तो नाशाकडे गेला. तर दुसरं उदाहरण म्हणजे अहंकार सोडून जो श्रीकृष्णाला शरण गेला तो म्हणजे अर्जुन. त्याला योग्य तो मार्ग सापडला. आपण सतत मी बोलतो, मी करतो असं म्हणतो, पण प्रत्यक्ष सर्व काही परमेश्वराच्या इच्छेने होत असतं. हे समजलं की अहंकार आपोआप कमी होतो. आपण नामजप करतो पण अनुभव येत नाही, कारण तो फक्त शब्दांचा उच्चार असतो. अंतर्मनामध्ये रामाची वस्ती नसते किंवा अंतर्मनामध्ये राम ठसलेला नसतो. म्हणून समर्थ म्हणतात, नाम वाचे वसोदे. नाम आत बसलं पाहिजे. यातून समर्थांना एकच संदेश द्यायचा आहे, व्यर्थ बोलणं सोडा, नामस्मरण स्वीकारा, अहंकार सोडा. यामुळे मन शांत होतं, वासनांचा प्रभाव कमी होतो आणि साधनेची खरी सुरुवात होते. शब्द वाया घालवायचे की त्यातून आत्म्याला उंच न्यायचं हा निर्णय आपल्या हातात आहे. वाणी नामात बदलली की जीवनही आपोआप बदलतं. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकासारखे अजूनही इतर श्लोकांचे अर्थ जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.